दात न आलेल्या नवजात मुलाचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची प्रथा इंडोनेशियात आहे। तोराजा जमातीमध्ये या अंत्यसंस्कारावेळी अनोखा विधी केला जातो। या विधीला पसिलेरन असं म्हटलं जातं। सध्या हा विधी सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झाला आहे। ही आहेत इंडोनेशियाची घनदाट जंगल आणि हा आहे उंच पर्वतांनी वेढलेला ताना तोराजा प्रदेश। या प्रदेशाचं वैशिष्ट्य म्हणजे नवजात बालकांवर किंवा लहान मुलांवर इथे होणारे अंत्यसंस्कार। एक अत्यंत वेगळी आणि आश्चर्यकारक अंत्यसंस्काराची प्रथा इथं पाळली जाते। ऐकून आश्चर्य वाटेल, पण इथली तोराजा जमात मृत्यूला जीवनाचा शेवट मानत नाही, तर ती एक नवीन सुरुवात आहे असं मानतात। नवजात किंवा लहान मुलांच्या मृत्यूवर ते जी विधी करतात त्याला म्हणतात पसिलिरन। तो आजकाल पसिलिरन किंवा बाळांच्या झाडाचे दफन या अंत्यसंस्काराची बऱ्याच वर्षांपूर्वीची प्रथा पसिलिरन या नावाने सोशल मीडियावर व्हायरल झाली। ही प्रथा नेमकी काय आहे? या प्रथेनुसार मृत बाळाला मऊ कापडात आणि फर्न वनस्पतीमध्ये गुंडाळलं जातं। नंतर ते तारा नावाचं एक मोठं झाड निवडतात, ज्याचा पांढरा रस आईच्या दुधासारखा असतो असं मानलं जातं। झाडाच्या खोडाच्या वरच्या बाजूस एक छिद्र कापून मुलाचं शरीर त्यात सरळ उभं केलं जातं। हे छिद्र नंतर झाडाच्या तंतूंनी किंवा बांबूने बंद केलं जातं। कालांतराने झाड वाढतं आणि त्याचा खोड पूर्ववत होतो। हळूहळू मुलाचं शरीर झाडाच्या आत विरघळते। यामुळे मूल निसर्गाचाच एक भाग बनतं आणि मृत्यूचं जीवनात रूपांतरण होतं, अशी तोराजा लोकांची श्रद्धा आहे। झाडाची वाढ हेच या मुलाच्या नवीन जीवनाचं प्रतीक मानलं जातं आणि वारा मुलाच्या आत्म्याला पुढील जीवनात घेऊन जातो असंही मानलं जातं। इंडोनेशियाच्या कांबेरा गावात ही बाळ झाड अजूनही पर्यटकांना आकर्षित करतात। काही झाडांवर डझनभर मुलांच्या कबरी असू शकतात। तोराजा लोक ख्रिश्चनी धर्मांशी वैराग्यवादी श्रद्धा जोडणारं जीवन जगतात। त्यांच्या मते अंत्यसंस्कार होईपर्यंत मुलाचा आत्मा गावात भटकत राहतो, पण नवजात मुलांसाठी ही प्रथा वेगळी आहे। आधुनिकीकरण आणि सरकारी नियमांमुळे ही पसिलिरन प्रथा आता दुर्मिळ होत चालली। ही प्रथा शेवटची 50 वर्षापूर्वी पाळली गेली होती असं मानलं जातं। तरीही तोराजा संस्कृतीत वृद्धांच्या अंत्यसंस्कारामध्ये मशीनचा बळी देणं, नृत्य, गाणी यांचा समावेश असतो। त्यांच्या मृतदेहांना गुहेत किंवा खडकात पुरले जातं आणि वर्षातून एकदा मम्मींना धुतलं जातं। पण बाळांसाठी मात्र एक जिवंत झाड निवडलं जातं, जिथे मृत्यू जीवनात रूपांतरित होतो। श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज।